सर्वांना नमस्कार. अल्लड बायको या लव्ह स्टोरीचे 9 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. राजवीर आणि सुमती यांचा सुखाचा खट्टा मिठा संसार सुरू होता. आता दोन्ही मुलं हळूहळू मोठी होत होती आणि तिचं फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन अजून केलं नव्हतं. सासू म्हणत होती की मुलं अजून मोठी होऊ दे, मगच करू ऑपरेशन, म्हणून ते राहिलं होतं. सुमती म्हणत होती की दुसरं बाळंतपण झालं की लगेच करू, पण तो म्हणाला आईचं ऐकूया. तिला तर कधी या सगळ्या जाचातून सुटेल असं वाटायचं. एकदा का ऑपरेशन झालं की ती या चक्रातून सुटली. आणि दुसरं एक कारण होतं, ते म्हणजे तिला भीती वाटायची. पुन्हा प्रेग्नंट राहिली तर मग पुन्हा ॲबॉर्शन आणि हॉस्पिटलमध्ये जा, तो त्रास नकोच होता तिला. आधीच ती दवाखाना म्हटलं की घाबरायची. मग एके रात्री त्याला मिठी मारून ती त्याला म्हणाली, करा ना पटकन माझं ऑपरेशन, नाही तर तुमचं तरी करा. तो म्हणाला काय घाई आहे? अहो मला खूप भीती वाटते. तो म्हणाला कशाची गं? ती म्हणाली मी गरोदर राहिली तर. तो म्हणाला कॉपर्टी बसवली आहे ना? ती म्हणाली अहो ही कॉपर्टीचं काही खरं नसतं. मी ऐकलं आहे की कॉपर्टी बसवूनसुद्धा गर्भधारणा होते आणि ती मला टोचते सुद्धा. आपलं पण तसंच झालं तर? आणि किती त्रास होईल मग मला. प्रेग्नन्सी राहिली तर काय करायचं मग? त्यापेक्षा कॉपर्टी नकोच, आपलं सरळ ऑपरेशन करून टाकू, मग कसलीच भीती नाही वाटणार. आता ते दोघे पुन्हा प्रेग्नन्सी राहील म्हणून प्रणयसुद्धा घाबरतच करायचे आणि तिला असं घाबरून एकरूप झालेलं आवडत नसायचं. मग तो म्हणाला त्यापेक्षा आपण असं करूया, रात्री एकत्र यायलाच नको. आणि ती त्याला लटक्या रागात म्हणाली असं कसं? जवळ यायला नको, मला नाही राहत तुमच्याशिवाय, त्यावरच तर संसार टिकून राहतो. तो म्हणाला अगं आता झाली ना 2 मुलं, संसार वाढला आपला, आता काय त्याचं एवढं? ती म्हणाली मी काय मुलं काढायचं मशीन आहे का? लग्न काय फक्त मुलांसाठीच करतात का? मुलं काय कशीही होतात आणि कुणालाही होतात. ती असं पुन्हा अल्लडपणा करत म्हणाली आणि मी तुम्हाला दिली ना मुलं, मग मला खुश कोण ठेवणार? मग तो म्हणाला कशी होतात मुलं बिन लग्नाची? नवऱ्याशिवाय मुलं झाली तर काय होतं माहिती आहे ना तुला? आणि आता ती गप्प झाली. पण ती फार हट्ट करू लागली. आणि मग आता सुट्ट्यांचं प्लॅनिंग पाहून तिचं ऑपरेशन केलं आणि तिला खूप मोकळं वाटायला लागलं. 15-20 दिवसानंतर ती बरी झाली. नाही तोवर पुन्हा मनसोक्त प्रणय करायला रिकामी झाली ती. आणि आता कसलीच भीती नव्हती वाटत तिला. तो तिला घरात सारखा टोकायचा, पर्स तुझी इथंच ठेवली, दूध सारखं उघडंच ठेवलं, भाज्या झाकल्याच नाहीत, ही खिडकीच उघडी ठेवली, सारखा असा त्रास द्यायचा आणि तिला काही ना काही शिकवायचा. ती मात्र वैतागायची त्याच्या सारख्या सूचनांमुळे. आणि ती त्याला म्हणाली उगीच तुमची बदली होऊन तुम्ही इकडे आलात, लांब होता ते बरं होतं. एका आठवड्यातून 15 दिवसातून यायचा आणि मग काहीच बोलत नव्हता तुम्ही, नुसते लाड करत बसायचा. तो म्हणाला मी नसल्यावर राहशील का एकटी? ती म्हणाली हो राहील की, आता नोकरी करते मी, मला राहायला काय हरकत आहे? आजकाल बायका विमानसुद्धा उडवतात, देशसुद्धा सांभाळतात, मग मी घर नाही का सांभाळू शकत? आणि आता ती असं रागात बोलून विसरूनसुद्धा गेली. ती बोलायची पण लगेच विसरून जायची. फार अल्लड होती ती, तिच्या मनात काहीच नसायचं. पण त्यानं मात्र लक्षात ठेवलं चांगलंच तिचं हे बोलणं. आणि मग काही दिवसांनी ती रात्री त्याच्याजवळ आली असताना तो तिला म्हणाला सुमती बहुतेक माझी बदली होणार. आणि ती काळजीत पडली. सारखी त्याला चिकटायची आणि म्हणायची का होते तुमची बदली? करा ना प्रयत्न बदली कॅन्सल करण्याचा, कमी करू काही प्रयत्न. तो नाराज होत म्हणाला नको, मलाच जायचंय आता तुझ्यापासून लांब, तुला माझा राग येतो ना? ती म्हणाली नाही हो, मी असं कधी म्हणाले, मी कशी राहू तुमच्याशिवाय? तो म्हणाला तू राहशील की, त्यात काय एवढं? आजकाल स्त्रिया काहीही करू शकतात, विमानं उडवतात, देश चालवतात, तू नोकरी करतेस आता, मग नवऱ्याशिवाय राहायला तुला काही अडचण नाही. ती रडकुंडीला आली आणि म्हणाली सगळं करता येतं, पण नवऱ्याशिवाय काय करू मी? नाहीतर मी पण नोकरी सोडेन आणि येईन तुमच्यासोबत, मी नाही राहणार तुमच्याशिवाय. ती आता खूप भावूक झाली होती. तो दूर गेला तर काय करायचं असं तिला वाटलं. मग तो म्हणाला हो का, माझ्यासाठी तू नोकरीसुद्धा सोडशील? हो सोडेल मी नोकरी, अशी ती म्हणाली. मग नवरा जवळ नसेल तर पैसा काय चाटायचा आहे का, अशी म्हणाली. मग तो हसून म्हणाला म्हणजे नवरा हवा ना रोज चाटायला, पण इतका त्याग करायला तयार आहेस, नोकरी सोडायला तयार आहेस, पण नवऱ्यानं केलेल्या त्या चांगल्या सूचनाचा तुला त्रास होतो, जाच वाटतो तुला माझा.
माझा त्रास होतो काही सांगितलं तर. नोकरी सोडशील पण माझं काम करणार नाहीस ना. आणि आता तिला कळलं की तो असं का म्हणत आहे. आणि मग लाडात येत त्याच्या मिठीत शिरली आणि म्हणाली, मी काय मनापासून बोलत असते का हो. होते चिडचिड आणि भसकन बोलून जाते. मला नाही कळत बोलायचं. तो म्हणाला, म्हणजे हे तू मान्य करतेस ना की तुला बोलता येत नाही. हो, नाही येत मला बोलता, ती म्हणाली. मग आता माझं ऐकशील ना. आणि ती म्हणायची, तुमचं नाही ऐकून कुठे जाईन मी. तुमचंच तर ऐकते सगळं. तुमचं ऐकूनच अभ्यास केला आणि नोकरी करते. मग कधी कधी थोडा आगाऊपणा होतो, तेवढं समजून घ्यायचं की. दुसऱ्यांच्या बायका माहीत आहे का किती त्रास देतात. दागिने, शॉपिंग, नोकर, सतत बाहेर फिरणं, मेकअप, किती किती पैसा उधळतात. पण मी उलट तुम्हाला कमवून देते आणि तुमचे पैसे पण खर्च करत नाही. कसलाच हट्ट करत नाही. फक्त एकच हट्ट असतो, हाच की तुम्ही जवळ पाहिजे आणि तुम्ही माझे लाड करा. तर तुम्हाला तेवढं पण जमत नाही का. ती गाल फुगवून म्हणाली. आणि मग तो तिला खूप प्रेमानं जवळ घ्यायचा आणि म्हणायचा, हेडंबा कुठली, तुला पण मेकअप करू वाटतो का. ती म्हणाली, कधी कधी वाटतो, पण तुम्ही मला मेकअपच करू देत नाही. राजीला अजिबात तिने मेकअप केलेला आवडत नसायचा. जास्त फॅशन केलेली आवडत नसायची. तीही त्याच्याप्रमाणेच राहायची. कारण तो म्हणायचा, मेकअप करून तो कुणाला दाखवणार आहेस. ती म्हणायची, तुम्हाला. मग तो म्हणायचा, मलाच दाखवणार ना, मला तर बिन मेकअपची बायको आवडते. आणि ती गप्प व्हायची. पण तीही त्याच्यासारखीच राहायची, त्याला आवडेल तशी. कारण जरा त्याच्या मनाविरुद्ध वागलं की तो खूप टोमणे मारायचा आणि तिला त्याचे टोमणे सहन होत नसायचे. मग ती रडून त्याच्या कुशीत शिरली आणि म्हणाली, नाही ना तुम्ही दूर जाणार माझ्यापासून. आणि तो म्हणायचा, नाही जाणार, पण आता सरकारी नोकरी म्हटल्यावर तुझी माझी बदली होणारच की. ती म्हणायची, होईल तेव्हा होईल, पण तुम्ही असं दूर जायची भाषा नका करू. आणि तशीच वेळ आली तर तुम्ही तुमचा राजीनामा द्या आणि आराम करा. मुलं सांभाळा. नाहीतर तुम्ही 12 वर्षे अगोदर माझ्यापेक्षा रिटायर होणारच आहात की. पण आता काहीही झालं तरी एकमेकांपासून दूर राहायचं नाही. तिला सरकारी घळ मिळत होतं, पण राजवीर म्हणाला, ते नको. ती म्हणाली, का. कारण त्यात किती जण तरी राहून गेलेले असतात. त्यामुळं त्यानं काही महिन्यात एक नवा कोरा फ्लॅट विकत घेतला. आणि ती म्हणाली, आपण एक नोकर ठेवूया. पण तो म्हणाला, नोकर ठेव, तो बाकीची कामे करेल, पण माझी कामं मात्र तूच करायची. माझी बायको असताना माझी कामं दुसऱ्यांनी केलेली चालणार नाहीत. आणि ती चिडून म्हणाली, मग काय उपयोग. अहो, तुमचंच काम जास्त असतं म्हणून तर ठेवायचं नोकर, असं म्हटलं होतं मी. तो म्हणाला, तुला काय अडचण आहे का माझं काम करायला. ती म्हणाली, बरोबर, मी तुमची बायको नाही, नोकर आहे, हो ना. लग्न करून नोकर आणली की बायको. तो म्हणाला, माझी कामे नोकर जर करेल तर मग तुझं काय काम. सगळी कामं नोकरांनी केली असती की, मग बायकोची काय गरज. आणि ती हसून म्हणाली, रात्री काही कमी कामं असतात का बायकोला, ते तर किती महत्त्वाचं काम आहे. तो तिला टोमणा मारत म्हणाला, मग त्यासाठी पण बघतो की बाहेर कोणीतरी. आणि ती म्हणाली, मग मी काय करू. तो म्हणाला, मग नवऱ्याची कामं तुला जास्त वाटतात ना. त्याची कामं नको करायला, रात्री तेवढ्यात तो चालतो, हो ना. आणि आता ती कान कापल्यासारखी गप्प बसली. आता सकाळ सकाळी ती किचनमध्ये असली आणि तो किचनमध्ये आला की तिला अपेक्षा असायची, त्यानं आधी तिला मिठी मारावी, पिक्चरमध्ये मारतात तशी. तिला तर सारखं रोमॅन्टिक मूडमध्ये असावं असंच वाटायचं. आणि तो नुसताच इकडे तिकडे फिरायचा आणि मग बेडरूममध्ये जायचा, पुन्हा किचनमध्ये यायचा. मग ती वाट पाहून पाहून चिडायची आणि म्हणायची, किती वाट बघायची मी. शेवटी मीच लाज सोडून मिठी मारा म्हणायचं का तुम्हाला. तुम्हाला ना काही कळतच नाही माझ्या मनातलं. मग तुम्ही आपलं जा परत आधीच्या ठिकाणी. तुमचा बदली करून इथे येऊन काहीच उपयोग नाही. आणि तो म्हणाला, फक्त रोमॅन्स करायला मी बदली करून आलो का. ती म्हणाली, मग काय तर, आपलं नातं फुलायचं असेल तर रोमॅन्स हा टिकलाच पाहिजे की नाही. तो म्हणाला, कुठून कुठून येतं ग तुझ्या डोक्यात असलं. तुला वेळ तरी बरा मिळतो. काम करत असतेस का नुसता हाच विचार करत बसतेस. ती म्हणाली, आपलं प्रेम असलं ना जोडीदारावर मनापासून की मग काही सुचत नाही दुसरं. मग तो तिची बडबड ऐकून तिला मिठी मारायचा. आणि मग ती म्हणायची, नुसतं माझी समजूत घालण्यासाठी मिठी नका मारू, मनापासून मारा. अगं, मनापासून मारतोय मिठी, किती ग त्रास देतेस, असं म्हणून तो तिच्या मानेवर किस करायचा. मग त्याची मिशी टोचून ती शहारायची आणि आपोआप लाजायची. आणि तेव्हा कुठे तिचा आत्मा शांत व्हायचा आणि इतक्यात बारकं उठायचं आणि म्हणायचं, काय करताय, आणि दोघांच्या मध्ये यायचं. मग तो दूर व्हायचा आणि ती बारक्यावर खूप चिडायची. ते जरा आगाऊच होतं. मोठा मुलगा कळता झाला होता, तो शांत होता. त्याला आई बाबा मिठी मारताना दिसले, एकांतात गुलुगुलू रोमॅन्टिक बोलत असले की तो पाहायचा
आणि दुर्लक्ष करून निघून जायचा. पण हा खूप बेकार, नेमका टपकायचा. रात्री झोपताना पण यायचा आणि मला मध्ये झोपायचं आहे बाबाजवळ म्हणून हट्ट करत असायचा. तिच्याकडे तर कोणी येतच नव्हतं आणि तिलाही कोणी नाही आलं तरच बरं वाटायचं. फक्त नवरा पाहिजे बास, बाकी मुलं पण जवळ नको. आता त्याच्याजवळ झोपण्यासाठी तिची आणि बारक्या मुलाची भांडणं व्हायची. ते मध्ये झोपलं की तिला राग यायचा आणि त्याच्या बाजूला झोपलं की राजवीरचं तोंड त्याच्याकडं आणि पाठ तिच्याकडं. मग तरीही वैतागून जायची. लहान मुलीसारखी हातपाय आपटत असायची आणि बारक्याला शिव्या घालत असायची. खरंच त्याला वाटायचं की ही सुद्धा त्याची एक लहान मुलगीच आहे. मुलं दोघांच्या मध्ये आली की तिला खपत नसायचं. पण राजवीर म्हणायचा, असू दे ग, लहान आहेत, त्यांनी कुठं जायचं. ती म्हणाली, हा तुम्हाला पण तेवढंच पाहिजे, मी नको ना, मग जा तुम्ही परत. सरळ असंच म्हणायची. आणि ते जेव्हा मोठे होतील, त्यांचं लग्न झाल्यावर आपण त्यांच्यामध्ये झोपलो तर चालेल का त्यांना. आणि हे तिचं अल्लड अवखळ बोलणं ऐकून राजवीर डोक्यावर हात मारून घ्यायचा. मग तिने छोट्या मुलाला सुद्धा मोठ्यासोबत दुसऱ्या बेडरूममध्ये झोपायची सवय लावली, ती सुद्धा दटावून. पण नाही, तेही फार हट्टी, राजवीरला सोडतच नसायचं. राजवीरसुद्धा त्याचा लाड करायचा. मग ती चिडून म्हणायची, घ्या त्यालाच उरावर आणि झोपा. आणि तो म्हणायचा, बरं, हा झोपला की तुला घेतो उरावर आणि झोपतो. आणि मग ती हसायची. पण बारकं झोपेपर्यंत सुद्धा तिला धीरधार नसायचा. तीही कंटाळायची आणि त्याच्याशी भांडतच झोपी जायची. आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला लटक्या रागात बडबड करायची. आणि राजवीर म्हणाला, लहानपणी आम्हाला सांगायचे की बेडकाला दगड मारला की मुकी बायको मिळते, म्हणून आम्ही घाबरून दगड मारत नव्हतो. पण आता असं वाटतंय की दगड मारायला पाहिजे होता. आणि हे ऐकून तर ती आणखीनच जास्त हातपाय आपटायची.